10 कडे आहेत, अर्ध्या कडे आहेत, 12 कडे आहेत, 12 कडे आपण महिन्याचा टर्नओव्हर 3-3.5 लाख आहे. वरती दूध आणायचं तुमचा 1 किलो खावा पडला की तुमचे 130 रुपये झाले त्याचे. आपण फक्त कारण सांगतो, पर्याय शोधत नाही. हो हो 85 ते 90 किलो आणि आपल्या चुलीवरला खावा तो टिकाव राहतो. असा हाय असा जरी ठेवला तरी 4-5 दिवस त्याला काहीच होत. नमस्कार, मी बळीराजा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. बीड जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखतो, परंतु संकटावर रडत बसण्यापेक्षा बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटावर मात करत आहेत. पांगरीतील शेतकऱ्यांनी असाच एक शेतीपूरक व्यवसाय निवडला आहे. ते दुधापासून खव्याची निर्मिती करतात व तो खवा ते बाहेरगावी पाठवतात. 1000 लोकसंख्येच्या आतील लोकसंख्या असलेले हे गाव, आधीच कमी रोजगार, परंतु खव्यासाठी दुधाची मागणी वाढत असल्याने भरपूर शेतकरी आता पशुपालनाकडेही वळत आहेत. दुधाची खरेदी ते लिटरवर किंवा फॅटवर करत नाहीत. ग्राहकांच्या दुधावर किती खवा तयार होतो यावर ते ग्राहकास पैसे देतात. दुधाला चांगला भाव भेटत असल्याने पशुपालकही खुश आहेत. चला पाहूया त्यांनी हे यश कशा प्रकारे संपादन केलं. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण आमच्या मी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील. नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज आपण पांडुरंग सातपुते यांच्या खवा निर्मिती उद्योगाला भेट दिलेली आहे. मित्रांनो, त्यांनी शहरात जाऊन नोकरी न निवडता त्यांनी गावात राहून हा गृह उद्योग चालू केलेला आहे. त्यातून त्यांना चांगला इन्कमही होत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ते एवढा मोठा खवा कसा तयार करतात, त्याची निर्मिती कशा प्रकारे करतात व त्याची विक्री कोठे करतात व यापासून त्यांना किती उत्पन्न मिळते. मित्रांनो, हे गाव फार लहान आहे. या गावची लोकसंख्या सरासरी 700 ते 800 लोकसंख्या असणारं हे गाव आहे. रोड पासून आतमध्ये हे गाव आहे आणि रोडलाही नसून त्यांचा गावातच गृह उद्योग हा चालू केलेला आहे. त्यांच्याकडे 3 कड्या आहेत. आई, वडील, भाऊ असे 4-5 जण मिळून ते व्यवसाय हा चालू करतात व या व्यवसायातून त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी हे यश गाठलं आहे. आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की त्यांनी कमी वेळात हे यश कसं संपादन केलं. तर मित्रांनो, चला पाहूया त्यांनी हा खवा निर्मिती उद्योग कशा प्रकारे चालू केला. तुमचं नाव सांगा. भाऊसाहेब हरिभाऊ सातपुते. आपलं गाव कुठे आहे? घोळेवाडी. पूर्ण पत्ता सांगा गावाचा. मुक्काम घोळेवाडी, पोस्ट पांगरी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. तर आपण जो व्यवसाय करतात तो व्यवसाय कशाचा करता सध्या? खवापट्टी. खवापट्टीचा व्यवसाय केलाय. आपण हा व्यवसाय किती दिवसापासून चालू केलाय? हा 5-6 महिने झालं चालू केलेला. 5-6 महिने चालू केला. हो. आपलं रोजचं खव्याचं उत्पादन किती आहे? 85 ते 90 किलो. 85 ते 90 किलो. आपण खवा व्यवसायाकडे का वळलात? शेती सोडून इकडे कशामुळे आले? कारण काय? माझी पहिल्याने दुधाची डेअरी होती. दुधाच्या डेअरीमध्ये जरा भावात अलीकडे पलीकडे झाल्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही, मला परवडत नव्हतं. त्यामुळं मी हे उद्योग आपल्या आजूबाजूच्या लोकांचा पाहून हे उद्योग चालू केला. आणि शेतीत परवडत नाही त्यामुळे आपण या व्यवसायाकडे वळले. हो. तर ह्या व्यवसायात तुम्हाला सध्या काय वाटतंय? प्रॉफिट आहे का? नफा आहे का? नफा होतोय का? हो, या व्यवसायात नफा आहे ना. व्यवसायात नफा आहे. आहे. आपला रोजचा 90 किलो खवा आहे. हा 90 किलो. 90 किलो खवा तयार होतोय. हो. तर ह्याची आपण विक्री कुठे करता? ही विक्री सरमकुंडी फाट्यावर करतो. सरमकुंडी फाट्यावर. कुंतलगिरीला. उस्मानाबाद जिल्हा. खवा डायरेक्ट उस्मानाबाद जातो. हो. ह्या गावातून. हो. तर ते आपण खवा पाठवता कसा? मी नांदूर फाट्यापर्यंत पोहोच करतो. तिथून त्या व्यापाऱ्याची गाडी येऊन घेऊन जातो. तो व्यापाऱ्याची गाड्या येतात, आपल्या इथून खवा घेऊन जातो. त्यामुळे आपल्याला येण्या जाण्याचा ताण वाटत. हा 90 किलो खवा करण्यासाठी आपल्याकडे किती 4 ते 5 कड्या आहेत? नाही, त्यासाठी 8-10 कड्या आहेत. 8 कड्या आहेत. 12 कड्या आहेत. 12 कड्यात आपण हा धंदा चालू केलेला आहे. 12 कड्या. आणि 6 महिने होऊन गेले व्यवसायाला. हो. आणि आपण हा व्यवसाय आतापर्यंत चांगला व्यवस्थित चालू आहे. हो. तर ह्याच आपल्याला खव्यासाठी लागणार दूध कुठून भेटतं आपल्या इथं? दूध आपल्या दूधधारकाचं विर्यातूनच ह्या आसपासच्या विर्यातून दूध भेटतं. तर आपण दूध खरेदी करताना काय भावाने खरेदी करता? दूध खरेदी करताना मी खव्यावर खरेदी करतो बा, म्हणजे फॅट डिग्रीवर नाही. 1 किलोला 130 रुपये देतो त्या दूधधारकाला. हो. आणि हा खवा आपण पुढे कसा विकता? हा निलावात विकतो मी खवा नंतर. म्हणजे तिथं फिक्स असा भाव नाही? फिक्स भाव नाही. आपला जोली लावा लागेल. त्याप्रमाणे भाव आपल्याला भाव आहे. तरी सध्या आपला महिन्याचा टर्नओव्हर किती आहे सध्या? महिन्याचा टर्नओव्हर 3-3.5 लाख आहे. 3-3.5 लाख. तर या 3-3.5 लाखामागे आपले कष्ट भरपूर आहेत. आपण हा व्यवसाय सकाळी किती वाजल्यापासून चालू करता? आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत आम्हाला हे उद्योग जातो 90 किलो खावा काढायला. 90 किलो खावा करायला. आपलं उत्पन्न
3.5 लाख रुपये म्हणजे टर्नओव्हर हा. आहे. ह्यात आपला प्रॉफिट किती आहे सध्या नफा? यात आपला प्रॉफिट करायचं आमच्या हजेरीप्रमाणे. 3 जण आम्ही 4 जण काम करतो. 500 रुपये हजेरीप्रमाणे करायचं किंवा कधी 400 होईल. हा, समजा म्हणजे आपल्याला रोजंदारी आपल्याला व्यवस्थित चालेल. रोजंदारीवर आणि चालतंय. आपल्यामुळं परिसरातील नागरिकांनाही दुधाचा भाव भेटू लागला. हो. तर लोक डेअरी सोडून आपल्याकडे येत आहेत. हा. तर याचं कारण काय नक्की? आपण त्यांना जास्त पैसे देतात का डेअरी त्यांना परवडत नाही? आपल्याकडे काय लोक आहे, आता मी पाहतोय लोक एवढ्या कॅटल्या घेऊन येतात. लोक आपल्याकडे कसे वळले? हे एक पहिलं आपल्याला चॅलेंज असेल ना, हो. की लोक आपल्याकडून दूध घेऊन आले पाहिजे. ते आपण कसं साध्य केलं? तुम्हाला एक सांगा की आम्ही खव्याला आहे ना 130 भाव दिला तर डेअरी पेक्षा 2 रुपये तर लिटर मागं वाढतात. त्यामुळे लोकांचा 2 रुपये फायदा लोक येणार का? लोकांचा फायदा झाला, फायदा. त्यामुळे लोक हो. आपल्याकडे येत आहेत. तर भरपूर आपण खवा उद्योग बघितले. लोक मशीनचा वापर करतात, अहमदाबादला जातात, खर्च करतात, 1-1.5 लाखाची मशीन आणतात, पण आपण मशीन सध्या वापरेल नाही. याचं कारण काय? मशीनचा खावा आहे ना हे जास्त दिवस टिकत नाही. आणि आपल्या चुलीवरला खावा तो टिकाव राहतो. असा जरी ठेवला तरी 4-5 दिवस त्याला काहीच होत नाही. त्यामुळे आपण हा व्यवसाय हा चुलीचा वापर करतो. चुलीचा वापर करतो. आणि आपल्याला ह्या व्यवसायात आपल्याला साथ कोण देतं? आपण कोण मिळून हा व्यवसाय सध्या चालू आहे आपला? हा व्यवसाय माझी बायको, मी, माझी 2 मुलं. 2 मुलं. हा एवढे. हे काम पण एकट्या माणसाचं नाही. नाही एकटेच नाही, 4 माणसं लागतात त्याला. 4 माणसं हा, लागतात. 4 लागतात. 4 माणसं म्हणून आपण हा व्यवसाय हा. चालू केला. आपल्या ह्या परिसरात काय खाव्याची विक्री होती का? हा होते ना, होती. इथं होते ना. मी इथं 220 रुपये किलो विकतो. 220 हा, रुपये पोटी विक्रीने. येत आहे विक्री. हो. रोजचा आपल्या इथं किती किलो जातो? रोजचा जात असं 1 किलो. या गावात 10 किलो जातो आपला. हो. म्हणजे आपला जो हे गाव म्हणजे अंमळनेर, डोंगरकिनी, पिंपळवंडी असे. हा आपल्या हॉटेलवाले काही खवा येतात का? आम्ही येतात. परत लग्नाची ऑर्डर येतात. लग्नाची ऑर्डर अशा हा. म्हणजे खव्याची विक्री गावात सुद्धा होती चांगल्या होऊ प्रकारे. शकते. हा त्यात काय आपल्याला आतापर्यंत काही संकट आले का व्यवसायात? काही अडचणी आल्या? नाही काही अडचण नाही. काही व्यवसाय अडचण काहीच नाही, नाही काही नाही. आपलं एकदम सुरळीत सुरळीत प्रमाणे हा. चालू आहे. हो. तर आता तुम्हाला यात काही वाढवायचंय का? पुढे भविष्यात काही करायचंय का? खव्याचे वाढायचे आपल्या आसपास परिसरात द्यायचंय किंवा प्रोडक्शन वाढवायचंय काय सध्या? काही डोक्यात सध्या नाही प्रोडक्शन आपलं हेच चालणार ना, दुसरं प्रोडक्शन नाही वाढवायचंय काय? आता खवा हा वाढू प्रमाण शकतो. हो प्रमाण वाढतच आहे. हा प्रमाण माझा वाढतं. सुरुवातीला चालू केला तेव्हा 20 किलोच खावा होता ना. सुरुवातीला जेव्हा चालू केला त्यावेळेस 20 किलो 20 खवा किलो आला. होता. हा आज आपण 100 किलो खवापर्यंत मजाल मारलेला आहे. हो हो हो. तर आता तुमचा हा जो प्रवास होता 20 किलो ते 100 किलो, हा ह्यात काही दूध खरेदी करण्यास काही अडचणी आल्या? पैशाच्या अडचणी, काही वेगळ्या अडचणी, काही संकट आले काही? नाही काही संकट नाही. आपण व्यवहारच तसा ठेवतो ना लोकांशी. हा. व्यवहार अगदी क्लिअर त्यांचा आहे ना. 10 दिवस भरले की 11 दिवशी पगार त्यांना देतो. त्यामुळे लोकांना रोख पैसे देतात ना. म्हणजे आपण महिन्याला पैसे न देता दर 11 दिवसाला 11 दिवशी पैसे पैसे देतात. हो पैशाची काय अडचण आजपर्यंत त्याला आले नाही, त्यामुळे ती आपल्याकडे दूध येतं. नियमाने हो. मिळत राहतात. तर आता मला सांगा की भरपूर आता नवीन मुलं आहेत जे शाळा शिकले, कॉलेज केलं, इंजिनिअरिंग केलं, मोठ्या डिग्री केल्या, हो. पण ह्याला नोकरी लागत नाही. हा. तर आपण त्याला काय सांगू शकता की आपण जसं गावात राहून एखादा व्यवसाय चालू केला व यश गाठलं, हा तसं तुम्हाला असं वाटतं काय की युवकांनी असं नवीन व्यवसाय करावा? तुमचं अशा विषयी काय मत आहे? हा वाटतं ना. युवकाने व्यवसाय केला आता नोकरी तर भेटतच नाही कुठं. व्यवसाय केलाच नाही आणि तो जगू शकतो ना. हा? व्यवसायाला म्हणजे मला म्हणायचं तुम्ही एवढ्या खेड्यात राहून हा व्यवसाय चालू केला हा. म्हणजे व्यवसायाला मरण नाही. हा बरोबर खरं. म्हणजे आपण लहान गाव असू किंवा मोठं गाव असू, आपल्याला मार्केट नसू, हा. आपल्याकडे भरपूर अडचणी हा. असतात. आपण फक्त कारण सांगतो, पर्याय शोधत नाही. हो हो. तर तू हा व्यवसाय कधीपासून करत आहे? हा व्यवसाय आता 5 ते 6 महिने सुरू झाला. 5-6 महिने हा. झाला चालू झाला. चालू झाला. तर ह्या व्यवसाय तुला लिंक कशी लागली? नक्की हा व्यवसाय करावा तुझ्या डोक्यात कसं आलं? तर आपल्या पहिल्या दुधा डेअरी चालू होती. हा. त्यात काय दुधावाल्याला म्हणजे ग्राहकाला परवडत नव्हतं. तर ह्या खाव्याच्या व्यवसायामध्ये कसं ग्राहकाला पण परवडतंय, त्याच्यामुळे हा व्यवसाय चालू केला. हा व्यवसाय चालू केला. सध्या आपला किती खवा होतोय? सध्या आपला 90 किलो खावा होतोय. 90 किलो खवा होते. तर आता जे लोक आपल्याकडे दूध आणतात हो. त्यांना तुम्ही पैसे किती दिवसांनी देतात? पैशाची सिस्टीम काय आहे? लिहून कसं ठेवता? प्रोसेस काय? तर त्यांना आपण 10 दिवसाला पगार करतोय. 10 दिवसाला 10 दिवसाला. आणि 130 रुपये किलो आपलं त्यांच्या मागे, म्हणजे 130 रुपये किलो आपण त्यांना खावा देतो. म्हणजे त्यांचं दुधाचं हे करतो आपण. म्हणजे त्यांनी किती दूध दिल्यानंतर आपण त्याला किती पैसे देता? हे कसं गणित आहे आपलं? तर ते डायरेक्ट दुधावरती नाही, आता डायरेक्ट खाव्यावरती आहे. दूध आणायचं, तुमचा 1 किलो खावा पडला की तुमचे 130 रुपये झाले त्याचे. आता पण 10-15 लोक सोबत आणतात दूध, हा. मग तुम्हाला कसं कळतं की त्यांचं स्पेशल दूध आपण तयार करतो. त्यांचा स्पेशल खावा तयार करतो. हा म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा स्पेशल खावा करायचा. सगळ्यांच्या म्हणून आपण एक खावा नाही, तयार करत करत नाही. तर तुला आता ह्याच व्यवसाय करायचा आहे, ह्या व्यवसाय पुढे वाढवायचा आहे का नोकरी करणार आहे? नाही, वाढवायचा आहे. हाच व्यवसाय वाढवायचा. वाढवायचा. तुला आता लक्षात आलेला आहे की नोकरीपेक्षा
व्यवसायात पैसा आहे, पैसा आहे. फक्त कष्ट करायची तयारी कष्ट पाहिजे. पाहिजे. तू सकाळी किती उठल्यापासून हे काम करतो, काय तर तुझी मी दिनचर्या कशी असते? 6 वाजल्यापासून चालू राहते आपली भट्टी. 6ला चालू होते, दुपारी 1-2 वाजेपर्यंत चालू राहते. 1-2 वाजेपर्यंत चालू होते. 1-2 दिवसभर आणि तिथून पुढे आपलं शेतीचे काम शेतीचे काम. आणि आता आपण समजा बऱ्याच जण बघतो, आपण मशिनी आणल्या, काही आणल्या, पण तुम्ही सरने सांगितलं आपल्याला हा. की मशिनीवर खवा टिकत नाही. टिकत नाही, पण याला बरोबर आहे. कष्टही भरपूर आहे ना, मग ते असं कष्ट- वाटत नाही का तुम्हाला आपलं कष्ट वाचायला पाहिजे? नाही, पण ते दुधावाल्याला पण परवडत नाही ना तर म्हणजे ग्राहकांना. त्याचं उत्पन्न बी कमी जास्त होतं. हा. त्या मशनीच्या खाव्यात कसं 1 हाट्या दूध घ्यावं लागतं हा. आणि आपलं कसं स्पेशल खावा असल्यामुळे त्यांचा भाव पण व्यवस्थित निघतो. म्हणजे मित्रांनो, जी दुधात भेसळ व्हायची ते होत ती नाही. भेसळ होत नाही. कारण काय, तर हे फॅट पाहत नाहीत, दूध पाहत नाहीत, डायरेक्ट जेवढा खवा निघत तेवढा मालिकांना पैसे भेटतात. तर तुला किंवा धंदा केल्यापासून आतापर्यंत त्यात नफा किती झाला, समजा प्रॉफिट किती वाटतोय तुला सध्या? प्रॉफिट बरंच आहे, आपलं हजेरी निघत आहे त्यात. हा, हाजरी समजा आपलं काही का असं पण स्वतःच स्वतःचे चाललं तुम्ही चाललं. तर आता हे खवा तुम्ही जाताना पाठवता, हा. जाताना गाडी ते खवा गाडी घेऊन घेऊन जाते. जाते. पण ही लिंक तुम्हाला कसं माहित झालं की ती खवा तिथे पोहोचवायचा? तर ते आपले थोडे पाहुणे वगैरे आहेत तिथं, त्यांचं पण भट्टी चालू हा, आहे, हा. त्यांच्यामुळे लिंक लागले आपले. लिंक लागली. हा. तर ह्या व्यवसायात यश आहे. यश आहे. तर तुला आता जे नवीन मुलं आहेत त्यांना तू काय सांगू इच्छितो? तर मी असं सांगू इच्छितो की नोकरीच्या शोधात न लागून आपण छोटा मोठा व्यवसाय करणे हेच सांगू शकतो. आणि मित्रांनो, आपलं गाव लहान आहे, आपल्या गावात मार्केट नाही किंवा आपल्याला विक्रीला अडचणी येतात, तर अशी कारणं सांगण्यापेक्षा आपण गावातच आपण एखादा उद्योग चालू करू शकतो. आपण पाहू शकतो एवढा लहान गावात राहून ह्यांनी हा उद्योग चालू केलेला आहे. आपणही आपल्या गावात राहून हा उद्योग चांगल्या प्रकारे चालू करू शकता व यातून चांगला नफा कमवू शकता.